शारदा देवी सभागृह, शंतनू राजे सभागृह आणि तिथून लेफ्टला गायत्री देवी हॉल. दिस वे. पटांगण. यू आर राइट. हॉल सरस्वती वंदना. आणि ब्लास्ट. हेलो हेलो हेलो. हेलो 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 हेलो. हेलो हेलो हेलो. काय रे मकरंद? काय नाही. अरे अमोल येणार असेल ना या सुट्टीत घरी. त्याच्यासाठी स्वेटर विणायला घेतीये. पण सुरुवात करायची तर तो आता किती मोठा झालाय तेच माहिती नाहीये. काही उपयोग नाही त्याचा. अमोल या सुट्टीमध्ये घरी येणार नाहीये. का? अरे असं का म्हणतोयस तू? किती वर्ष झाली. आम्हाला सगळ्यांना त्याला खूप बघावंसं वाटतंय रे. वहिनी, माझी अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाहीये. तू कधी कमनशिबी बाप पाहिलास वहिनी? माझ्यासारखा. अरे असं का बोलतोयस? अमोल आपल्यापासून दूर आहे ते शिक्षणासाठीच ना. गैरसमज आहे तुझा. शिक्षणासाठी नाही. तो आपल्यापासून लांब राहावा म्हणून त्याच्या आईने त्याला पाचगणीला पाठवलंय. कारण आपल्यामध्ये राहून तो बिघडेल असं तिला वाटतंय ना. देशमुखांच्या घरात कुणीच केली नाहीत असलीच कामं केलेली तिला आवडतात. मुलगी आहे माझ्यासोबत, पण तिलाही बापाशी चार शब्द बोलावेसे वाटत नाहीत. अरे तूच श्रावणीबद्दल असं बोलायला लागलास तर जगही तसंच बोलेल. मग मी काय करू वहिनी, तूच सांग ना मला. मुलगी असूनही तिला बापाशी बोलायला वेळ नाही आणि मुलाशी बोलायची परवानगीच नाहीये. हे बघ, डोक्यात राग घालून काहीही बडबडू नकोस. वहिनी, आत्ताच अमोलला आपल्या घरी आणण्यावरून माझा आणि अभिलाषाचा वाद झालाय. तिचं म्हणणं आहे की तिच्यासोबत आणि श्रावणीसोबत मीच पाचगणीला जावं.
अरे मग चांगलंच आहे ना, काय हरकत आहे. कधीतरी अभिलाषाचाही विचार कर. तिला आपल्या मुलांबरोबर नवऱ्याबरोबर फिरून यावंसं वाटत असेल तर त्यात काय चुकलं. आणि सगळ्यांच्याच नशिबात हे सुख नसतं रे. वहिनी अगं, माझं ऐकशील ना तर वेळ असेल तर 4 दिवस तू जाऊनच ये. आणि अमोलचंच म्हणशील ना तर उंची बरोबर तो कर्तृत्वानंही मोठा झालेला बघायला आम्हाला खूप आवडेल. काम झालंय मॅडम. गुड. फॉर्म कुठे फिट करायचा आहे? गायत्री देवी हॉलच्या टेरेसवर, जी जागा आपण अनसेफ म्हणून डिक्लेअर केली. वेळ? सरस्वती वंदनेची. उद्या सरस्वती वंदना सुरू होईल आणि दॅट्स गुड. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. आता जास्ती उशीर नको म्हणे. भैयासाहेब, या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालतोय. आदित्य राजेंचं स्वप्न पूर्ण करण्यात तुमची फार मोठी भूमिका आहे. राजे, हे काम जर माझ्याकडून पूर्ण झालं तर या सेवकाला आनंदच होईल. आनंद आम्हालाही होईल म्हणे. आनंद आम्हालाही होईल. बसा. फक्त मागचा अनुभव लक्षात घेता यावेळेसही अपयशाला सामोरं जावं लागलं नाही म्हणजे मिळवलं. समोरच्याचा वजीर मिळवण्यासाठी कधी कधी प्याद्याचा बळी द्यावा लागतो. प्रॉब्लेम तोच आहे भैयासाहेब. यावेळेस लढाई वजीराशी आहे की ज्याला उभं आडवं तिरकं कशीही चालण्याची मुभा असते. प्रॉब्लेम वेगळा आहे. वजीराला हे माहिती नाही की पटावर काळे आणि पांढरे दोन्ही बाजूंचे राजे फक्त राजे शिर्केंचेच असतात. चेक. 1 तास. आई, आई डबा झालाय का? लवकर दे, मला उशीर होतोय. अगं हो, तयारच आहे. किती गडबड, किती घाई तुझी शाळेचा पहिला दिवस असल्यासारखी. शाळेचा पहिला दिवस आहे असंच समज. म्हणजे काय माहित, दादू आले नसते तर शाळा असती नसती. खरे ग देऊ. ए देऊ, अगं मला गरम लागतंय अंग तुझं. थोडासा ताप आहे पण काळजी करू नकोस, मी औषध घेतलंय. अगं पण नको जाऊस आज मग शाळेत. असं अंगावर ताप काढण्यापेक्षा घरी आराम कर. शाळेत काय उद्यापासून सुद्धा जाता येईल. ते बघ, ऐकलंस? आले दादू. तू काळजी करू नकोस, मी औषध घेतलंय. आणि तसंच मला काय वाटलं ना तर मी लगेच परत येईन. बाय. स्वर्गीय श्री हंबीरराव राजे शिर्के स्मृती विद्यालय. दादू किती आनंद होतोय. आपली शाळा अजूनही तशीच आहे. अगं या शाळेनं तुझ्या माझ्यासारख्या हजारोंना घडवलं, लढायला शिकवलं. ही शाळा अशी उगीच थोड्यासाठी हार थोडीच मानणार आहे. हा बाई, एक मिनिट. अगं अगं अगं, हे काय करते? बाई, आज माझा वाढदिवस आहे ना. अरे वा, खूप 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 मोठी हो. दादूंना नमस्कार केलास? हो, मगाशीच केला. बाई, ही तुमच्यासाठी गोडपोळी. कोणी केली? आईने केली. मस्त झाली आहे. बाई, पण कोणाला सांगू नका की आज माझा वाढदिवस आहे. का ग? माझ्याकडे कोणाला द्यायला चॉकलेटही नाहीये आणि पोळी तर फक्त एकच आहे.
बरं नाही सांगणार. तुझ्यात आणि माझ्यात चम्माडी चम्मत. चल 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 पळ आता. हरी काका. काय झालं मॅडम? मी आता सध्या जरा घाईत आहे. वंदनेची वेळ झाली ना, मला घंटा द्यायची. एक मिनिट एक मिनिट. अच्छा अशी गोष्ट आहे तर मग मी करतो पुढचं सगळं. नक्की? नक्की, तुम्ही काही काळजी करू नका. प्रार्थना सुरू झालेली आहे, फक्त आपल्याकडे 3 मिनिटं बाकी आहे. मणी, भैया साहेब, तुमचा चेहरा आम्हाला कसलाच अंदाज लागू देत नाही. तुम्ही निश्चिंत राहा भैया साहेब. लवकरच या चेहऱ्यावर काम पूर्ण झाल्याचं समाधान दिसेल तुम्हाला. काय काय झालं? अरे वायर निघाली. हॅलो, काय खबर आहे? एक टेक्निकल प्रॉब्लेम झालाय साहेब. प्रॉब्लेम हा शब्द उच्चारणारी तुझी जीभ छाटली जाईल हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? तुम्ही काळजी करू नका साहेब, आम्ही काम फत्ते करणार. सरस्वती वंदना संपली? अजून नाही भैया साहेब. अरे सर, चुकलं माझं. नाही नाही, चुकलं तुझं नाही रे, चुकलं आमचंच. हो, 18 वर्षापूर्वी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवायची नोकरी चालून आली होती. मूर्ख म्हणून नाकारली ना, आणि जीव मुठीत घेऊन या धोकादायक इमारतीत शिकवतोय. वर टॉयलेटमध्ये पाणी नाही ते नाही. सर कदाचित वरती कॉक बंद राहून गेला असेल. मी गच्चीवर जाऊन बघतो. लवकर शहाणपण सुचलं म्हणायचं. आता पुढे काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. अरे आज आपण शिकणार आहोत मस्ती कशी करायची. काय झालं? शांत बसा शांत बसा. काय झालं? बरं मला सांगा, मी रोज इकडे वर्गावर येते, तुम्हाला रोज शिकवते, तुम्ही रोज शिकता, रोज घरी जाऊन अभ्यास करता, हो की नाही? मग कधी कधी मस्ती पण करायला हवी ना. बाई, आम्ही शाळेत शिकायला येतो, मस्ती करायला नाहीये. हो का? बरं ठीक आहे, मग तुम्ही सगळे इकडे थांबा, मी एकटीच जाऊन मस्ती करते. हा, बाय. नको जाऊ? मग तुम्ही येणार माझ्या बरोबर मस्ती करायला? बरं आता शांतपणे, एकदम शांतपणे माझ्या पाठीपाठी यायचं. हा, चला लाईन मध्ये या. बाई, डोळ्यावरची पट्टी काढा ना, मला खूप भीती वाटते. काढते काढते, घाबरू नकोस, मी आहे ना. आता बघा गंमत. Happy birthday to you. Happy birthday dear Chanda.
वाढदिवस. आपण केक कापणार आहोत. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे चंदाचा वाढदिवस आहे म्हणून, आणि दुसरं म्हणजे आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा झाली होती. त्यात चंदा पहिली आली आहे. बाई, 1 मिनिट. आपण आजोबांना, देवी सरांना पण बोलवूया ना. बर, मी 2 मिनिटात जाऊन येते. हा, तोपर्यंत चंदा तुमची टीचर आहे. ती जे काही सांगेल ते तुम्हाला करायला लागेल. चालेल? मी आलेच. हा दादू, दादू